आज आपण सुरुवात करूया इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप गणित विषयापासून. गणितात आपण सोप्याकडून कठीणकडे जाऊया. तर सोप्यात सोपं तुम्हाला माहिती आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या याच्यावर आधारित प्रश्न आपल्या चौथी स्कॉलरशिपला विचारले जातात. सोपे प्रश्न असतात, पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नसल्यामुळे आपल्याला ते अवघड वाटतात. चला तर मग आपण वेळ न घालवता प्रश्नांकडे ओढूया. बघा, 1 पासून ते 100 पर्यंतच्या संख्या मी इथे लिहिलेल्या आहेत. तर याच्यावर प्रश्न कसे येतात? 1 की संख्या, 1 हा अंक असलेली संख्या किती आहेत? 1 हा अंक किती वेळा आलेला आहे 1 ते 100 मध्ये? 2 हा अंक किती वेळा आलेला आहे, किंवा 2 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? अशा स्वरूपाचे प्रश्नांवर आपण आधी चर्चा करूया. तर बघा, 1 अंक किती वेळा येतो बरं? 1 हा अंक किती वेळा येतो 1 ते 100 संख्यांमध्ये? आपण सुरुवातीला तुम्हाला समजून घेण्यासाठी बघूया. आता बघा, इथं 1 दिसतोय, 10 मध्ये 1 आहे, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 मध्ये नाही, 19 पर्यंत आहे. तर 11 मध्ये 2 वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, 21 मध्ये आहे, 31 मध्ये आहे, 41 मध्ये आहे, 51 मध्ये आहे, 61 मध्ये आहे, 71 मध्ये आहे, 81 मध्ये आहे आणि 91 मध्ये आहे, आणि या रांगेत सगळ्यात शेवटी 100 मध्ये. तर आपण उदाहरणादाखल तुम्हाला समजण्यासाठी मोजून पाहूया. अंक मोजायचा आहे आपल्याला. अंक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. अंक किती वेळा येतो? 21 वेळा. 1 हा अंक 1 ते 100 या संख्यांमध्ये 21 वेळा येतो. अगदी त्याच पद्धतीने हेच आपण थोडस बघा, 1 हा अंक 1 to 100 या संख्यांमध्ये किती वेळा येतो? 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 वेळा येतो. 1 हा अंक 1 to 100 मध्ये 21 वेळा येतो. ओके, आता पाहूया आपण 2 हा अंक. आता एक सोपी गोष्ट सांगतो. 2 हा अंक जेवढ्या वेळा येईल तेवढ्याच वेळा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे अंक येत असतात. 2 हा अंक जेवढ्या वेळा येईल तेवढ्याच वेळा 3 हा अंक येतो, 4 हा अंक येतो. म्हणजे 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 ते 9 हे अंक सारख्या वेळा येत असतात. तर ते किती वेळा येत असतात आपण मोजून पाहूया, तुम्हाला सोपं समजण्यासाठी. तर बघा, इथं 2 आहे, इथं नाही, इथं 2 आहे, इथं कुठेही नाही, इथं आहे. ओके, त्यानंतर या पूर्ण रांगेत 2 आहे, फक्त लास्टला नाही. ओके, इथं 2 वेळा आहे, त्यानंतर इथं आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. ओके, आता मग कुठेही नाही. मग आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20? Yes. म्हणून 2 हा अंक 20 वेळा येतो, 20 वेळा येतो. ओके, त्याच पद्धतीने 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे अंक सुद्धा 3 ते 9, 3 to 9 हे अंक सुद्धा अंक देखील किती वेळा येतील? मग किती वेळा येतील? 20 वेळा. 20 वेळा येतील. लक्षात ठेवा, 2 पासून तर 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतील, 20 वेळा येतील. हे अगदी लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीने आता राहिला कुठला अंक राहिला? आता 0.
0. सोपं आहे. कुठं कुठं दिसतोय? हे पहा इथं. आपण अंक मोजतोय बरं, संख्या नाही. हे आपण अंक मोजलेले आहेत, संख्या नाही. प्रश्न फसवे असतात ते मी तुम्हाला नंतर सांगतो. बघा आता 0 मोजतोय आपण. अगदी पूर्ण खालच्या संख्यांमध्ये 0 आहे, वर कुठेही 0 नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघा इकडे बघा, 10 11 म्हणजे 100 मध्ये, 100 मध्ये 2 वेळा 0 अंक आहे. म्हणून किती वेळा आला 0 अंक? 0 हा अंक 11 वेळा आहे. किती वेळा आहे? 11 वेळा. हे झालं अंक बाबत. प्रश्न दोन प्रकारचे विचारले जातात. 1 ते 100 मध्ये कुठलाही अंक किती वेळा आला? 1 किती वेळा आला? 2 किती वेळा आला? 3 किती वेळा आला? 0 किती वेळा आला? 0 किती वेळा आला? हे विचारलं जातं. किंवा प्रश्न संख्या विचारली जाते. एक संख्या, 1 हा अंक असलेल्या संख्या 1 ते 100 मध्ये किती आहे? बघा थोडासा फरक आहे. जेव्हा संख्या विचारल्या जातील तेव्हा हे सगळे एक एक अंकाने कमी होतात. सॉरी, इथं फक्त वेगळा, हे इथलं उत्तर वेगळे आहे. बघूया आपण ते कसं वेगळं आहे. पहिले आपण एक अंकाबाबत परत घेऊया. इथं मी लिहितो 1 हा अंक असणाऱ्या संख्या 1 ते 100 या संख्येमध्ये 1 हा अंक असणाऱ्या संख्या किती? 1 हा अंक असणाऱ्या संख्या किती? मोजू बरं आपण. मोजूया. ही एक संख्या आहे, ही 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20. किती? 20. बघा परत एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 एक हा अंक असणाऱ्या संख्या 20. मग इथं 21 अंक आलेले आहेत, 21 अंक आलेले आहेत, आणि इथं संख्या मात्र 20 आलेल्या आहेत. एक ने कुठं कमी झालं? इथं कमी झालं. इथं एकाच संख्येत 2 अंक आहेत. 1 हा अंक किती वेळा आलेला आहे? 2 वेळा. म्हणून या संख्येत तो डबल असल्यामुळे संख्या 1 ने कमी होतात. तसंच अगदी सगळ्या संख्येच्या बाबतीत लागू होतं, फक्त 0 सोडला तर. का? बघा प्रत्येक संख्या ही, जसं की 2 हा अंक 20 वेळा आलेला आहे ना, तर 2 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? मग 19 येतील. 2 हा अंक असणाऱ्या संख्या किती येतील? 2 हा अंक असणाऱ्या संख्या किती रे बाळांनो? संख्या किती येतील? 19. 1 ने कमी होतील या उत्तरापेक्षा. आणि त्याच पद्धतीने 3 ते 9 3 to 9 या अंकांच्या बाबतीतही तेच उत्तर येईल. ते अंक असणारे 3 to 9 अंक असणाऱ्या ज्या संख्या आहेत, नंबर्स आहेत, ते 19 येतील. आता फक्त 0 बाबत. 0 हा अंक 11 वेळा येतो, पण 0 हा अंक असणाऱ्या संख्या किती तुम्ही सांगा बरं? सांगा बरं. व्हेरी गुड. बघा संख्या मोजतोय आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. हाऊ मेनी? 10 संख्या आलेल्या आहेत. ओके. अशा पद्धतीने 1 ते 100 या संख्यांवर आधारित असे प्रश्न येतात. अजूनही असंख्य वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरही आपण बोलूया. हे झालं 1 ते 100 या संख्यांवर आधारित 1 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत ते किती वेळा येतात, ते अंक असणाऱ्या संख्या किती वेळा येतात, हे आपण घेतलं. ओके. तर आपली चूक कुठे होते ते महत्वाचं. तर बघूया.
मी एक प्रश्न 2 प्रश्न लिहितो, तुम्ही फरक ओळखा बरं. उदाहरणार्थ 2 हा अंक 1 ते 100 या संख्यांमध्ये किती वेळा येतो. ओके, आपण असं याचा पर्याय 19, 20, 18 or 21. अजून एक दुसरा प्रश्न लिहू मित्रांनो. 2 हा अंक असणाऱ्या संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत. ओके, सेम पर्याय घेऊ आपण. 19, 19, 20, 18 आणि पर्याय 21. दोघांमध्ये काय फरक आहे, बरं. तर एक छोटासा फरक आहे. या प्रश्नामध्ये 2 हा अंक 1 ते 100 या संख्यांमध्ये किती वेळा येतो, इथे विचारलेला आहे अंक. दुसरा प्रश्न 2 हा अंक असणाऱ्या संख्या 1 ते 100 मध्ये किती आहे, इथं विचारलेल्या आहेत संख्या. जेव्हा संख्या विचारलेल्या असतात तेव्हा उत्तर 1 ने कमी असतं. बघा बरं, या संख्या आहेत. 2 हा अंक असणाऱ्या संख्या किती 19, 19 किती 19, 19 आणि 2 हा अंक किती वेळा आलेला आहे 20 वेळा 20. किती वेळा 20, 20 वेळा. हा मूलभूत फरक जेव्हा परीक्षेला तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा वाचताना, प्रश्न वाचताना अंक विचारलेला आहे का हा अंक असणाऱ्या संख्या विचारलेल्या आहेत, एवढं मात्र काळजीपूर्वक वाचा. ओके, तर मित्रांनो पुढे बघूया आपण याच्यावर आधारित पुढे कसे प्रश्न विचारले जातात ते. ओके, व्हेरी गुड. याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचं चांगलं लक्षात राहील.